दुर्घटनेपूर्वीचा इमारतीचा फोटो झी 24 तासच्या हाती लागलाय। दुर्घटनेपूर्वी ही इमारत कशी होती ती आपण आता पाहणार आहोत। प्रशासकीय इमारतीचा या दुर्घटनेपूर्वीचा फोटो हाती लागलेला आहे। कचऱ्याचा ढीग कोसळल्यानंतर इमारत कोसळली आणि इमारत कोसळल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झालाय। तर हा फोटो आपण पाहतोय। ही प्रशासकीय इमारत होती ज्याची कचऱ्याचा ढीग कोसळल्यानंतर पडझड झाली आणि ही इमारत सुद्धा कोसळली। तर या इमारतीचा फोटो झी 24 तासवर आपण पाहतोय। याच इमारतीखाली अडकल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। 9 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। दुर्घटनेपूर्वी इमारतीचा फोटो आपण पहिल्या दृश्यांमध्ये पाहतोय, तर दुसरं दृश्य हे दुर्घटनेनंतरचं आहे। इमारत कशा पद्धतीने इमारतीची पडझड झाली आपण पाहतोय। कचऱ्याचा ढीग हा प्रशासकीय इमारतीवर कोसळल्यामुळे ही संपूर्ण इमारत कोसळली गेली आणि त्यामध्ये अडकल्यामुळे 9 जणांना आपला प्राण गमवावा लागला। खरं तर या इमारतीच्या तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिला गेला होता। मग वरचे 2 मजले हे कसे चढवले गेले या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडे स्पष्टीकरण नाहीये आणि ते बेकायदेशीर होते असंही सांगितलं जाते आणि त्यामुळे आता संताप व्यक्त होतोय। मोशी दुर्घटनेमधील पीडितांना 40 लाखांची मदत दिली जाणार आहे। कंपनीकडून 25 लाखांची मदत आणि मनपाकडून 10 लाख रुपयांची मदत, सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत अशी एकूण 40 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। तर मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्या पीडितांना आता 40 लाख रुपयांची मदत जाहीर केली जाणार आहे करण्यात आलेली आहे। कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, तर मनपाकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे।